नमस्कार. आपण पाहत आहात नजर 18 न्यूज चॅनल. या चॅनलमध्ये मी सुनील पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो. नंदुरबार जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात जेवण केल्यानंतर सुमारे 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन, आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वसतिगृहातील अन्न तसेच विद्यार्थ्यांच्या नमुन्यांची तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. प्रारंभिक अंदाजानुसार दूषित अन्न किंवा अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत झालेल्या निष्काळजीपणामुळे ही विषबाधा झाली असावी. मात्र अंतिम कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार सुरू असल्याचे सांगितले असून बहुतेक विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अन्न पुरवठा, स्वयंपाकाची स्वच्छता आणि वसतिगृहातील व्यवस्थापनाची तपासणी केली जात आहे आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही घटना शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.